6 वर्षाच्या मुलीची हत्या करून पोलीस कर्मचाऱ्यानं आत्महत्या केली आहे। या धक्कादायक घटनेमुळे नाशिक हादरून गेलेलं आहे। नाशिकच्या जेल रोड मॉडेल कॉलनी इथे ही घटना घडलेली आहे। घटस्फोटानंतर मानसिक तणावात असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यानं हे कृत्य केलेलं आहे। आणखी तपशील घेऊया। प्रतिनिधी किरण ताजणे आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। किरण, आणखी काय खुलासा या घटनेसंदर्भात होऊ शकलाय? अगदी खरं तर नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेल्या पोलीस शिपायानं हे संपूर्ण कृत्य केलेलं आहे। काही दिवसांपूर्वी त्याचा घटस्फोट झालेला होता आणि त्या सगळ्या त्रासातून तो वैफल्यग्रस्त असल्याचं सांगितलं जात आहे। आणि या सगळ्या दरम्यान त्यानं आपल्या 6 वर्षांच्या चिमुकलीचा खून करत स्वतः आत्महत्या केल्याची बाब उघडकीस आलेली आहे। घटनेची माहिती मिळताच उपनगर आणि नाशिक रोड या दोन्ही पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले होते। या संपूर्ण घटनेचा पंचनामा करण्यात आलेला आहे। पोलिसांकडून अधिकचा तपास केला जातोय। मात्र इतकं टोकाचं पाऊल उचलण्याचं नेमकं कारण काय हे अद्याप कळू शकलेलं नाहीये आणि याच अनुषंगानं आता नाशिक पोलिसांकडून देखील तपास केला जातोय। मात्र या सगळ्या वैफल्यग्रस्त परिस्थितीमध्ये पोलीस शिपाई जितक्या टोकाचा निर्णय घेतलेला आहे त्या सगळ्या दरम्यान चिमुकलीचा त्यामध्ये कुठलाही दोष नसताना ती यामध्ये बळी गेली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर हळहळ व्यक्त केली जाते। धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी किरण।